पुढचे 4 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट। उद्या रत्नागिरी साताऱ्याला रेड अलर्ट, सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। मुंबईत समुद्राला उधाण, समुद्रकिनारी उंच लाटा उसळणार, समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। पश्चिम घाटमाथ्यावरील पावसानं उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ, धरणात 51.71 टीएमसी पाणीसाठा। गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व 202 गाड्या 8 तासांमध्येच फुल, तिकीट विक्रीत काळाबाजार झाल्याचा प्रवाशांचा आरोप। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची खासदार वर्षा गायकवाडांची लोकसभेमध्ये मागणी, रंगनाथ पाठारे समितीचा अहवालाला मान्यता देण्याची ही मागणी। मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्याप्रकरणी कारवाई। विरारच्या मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची मनमानी, शाळेच्या प्रांगणात पावसाचं पाणी साचलेलं काढण्यासाठी विद्यार्थ्यांना झाडूने लावलं पाणी काढायला। मावळमधील तेहेरी हत्याकांडातील आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी महेंद्र दगडखैर आणि साथीदार गजानन गायकवाड गजाड। कावड यात्रेप्रकरणी दुकानांवर मालकाचं नाव टाकण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निर्णयाला ब्रेक। – 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर हा 8.2% राहण्याचा अंदाज, तर 2023च्या तुलनेत 2024 मध्ये महागाई कमी झाल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर।